गणराज्य की बात। वंदे गो मातरम, जय श्रीराम। मी मयूर सिंग राजपुरोहित। गोरक्षणाच्या कार्यामध्ये अनेक वर्ष मी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे। अवैध कत्तलखाने असन, गो तस्करी असन, या कामामध्ये मी सक्रिय भूमिकेने काम करत आहे। मागील 3 वर्षापासून नगर शहरात मी एकदम सक्रिय पद्धतीने काम करण्याचा माझा उद्देश आहे। मागील 5 अवैध कत्तलखाने या नगर शहराचे मी माझ्या हाताने माझ्या सहकार्यातून हे 5 अवैध कत्तलखाने बंद झालेले नगर शहरात। याचा आपण जर बघायला गेलो तर मला अहिल्यानगरच्या झेंडीगेट परिसरात एक वेळा प्राणघातक हल्ला झालेला आहे। जामखेडच्या नांदजमध्ये 60 ते 70 जणांनी प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस देखील पोलीस प्रशासनाने मध्यस्थी येऊन मला ते हल्ला जे होणार होता ते टाळून घेतला। आपण बघू शकतो की शनिवारीच्या दिवशी गंज बाजारात एक पिस्तॉल आणि चाकू असे धरलेले रेकॉर्डिंग आपल्याला न्यूजच्या माध्यमातून व्हायरल झालेले दिसते। त्या प्रकरणामध्ये तो जो आरोपी आहे तो आरोपी माझ्या घराच्या खाली अर्धा 1 तास रेकी करण्याच्या उद्देशाने थांबलेला होता। याची माहिती मला स्थानिक लोकांनी दिली की अशी घटना आपल्या घराच्या खाली घडत आहे। मग मी पोहोचल्याच्या नंतर त्याचा पाठलाग केला। तो पाय जात होता। मग त्याला कोतवालीच्या पोलीस प्रशासनाच्या मदतीने गंज बाजाराच्या बुराडे ज्वेलर्सच्या समोर त्याला धरण्यात आलं। त्यात एक पिस्तॉल आणि चाकू हे बरामद झाले। कायदेशीर कारवाई बी झाली। माझी शंका आहे की तो जो संबंधित आरोपी आहे त्या आरोपीला कोणीतरी पाठवलं आहे किंवा त्याचा उद्देश माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न असा त्याचा उद्देश होता, याची मला शंका आहे। मी पोलीस प्रशासनाला व शासनाला निवेदन करतो की ह्या प्रकरणामध्ये कायदेशीर